नमस्कार मंडळी, मी भूषण स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रॉम आपल्या मालवणी माणसाच्या हक्काच्या बालेकिल्ला लालबाग परळ चिंचपोकळीमधून। मराठी नवीन वर्ष, हिंदू नवीन वर्ष, गुढीपाडवा या दिवसापासून आपल्या दक्षिण मुंबईच्या वाळकेश्वर हँगिंग गार्डन म्हातारीचा बूट या ठिकाणी सुरू झाला आहे आपल्या सर्व पर्यटकांसाठी निसर्ग उन्नत मार्ग, ज्याला इंग्लिशमध्ये बोलू शकतो आपण द फॉरेस्ट बोर्ड वॉक। सिंगापूरमध्ये एक संकल्पना सुरू आहे पर्यटकांसाठी ट्री टॉप वॉक, आणि त्याच्याशी साधर्म्य असलेला मुंबईमध्ये देखील नवीन प्रकल्प लॉन्च केला आहे आपल्या महापालिकेच्या डी विभाग जल अभियंता विभागातर्फे विकसित करण्यात आलेला निसर्ग उन्नत मार्ग। तर हा नेमका निसर्ग उन्नत मार्ग मुंबईकरांसाठी फायदेशीर आहे की नाही, सोबत त्या ठिकाणी तुम्ही कसे पोहोचाल, एकूण तिकीट भाडे किती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय काय बघायला मिळेल, काय काय अनुभवायला मिळेल, संपूर्ण माहिती दिली जाईल। तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। पण त्याआधी माझ्यासोबत लालबागची आनंद भुवन मिसळ खायला या। लालबाग परळच्या शेजारी करी रोड आणि हा मार्ग महादेव पालव मार्ग। आज माझ्यासोबत मी एकटा नसून आपले बंधू देखील आहेत समर्थ पवार, आणि याच ठिकाणी असते नवरात्री जपाची देवी। लालबाग काळा चौकी आनंद भुवन मिसळचा लाभ काय शेवटी घेता आला नाही, कारण निसर्ग उन्नत मार्ग या ठिकाणी जाण्यासाठी वेळेची कमी होती। परळवरून पश्चिम रेल्वेच्या ग्रँड रोड स्टेशनला उतरून पूर्व दिशेला जात बस क्रमांक A42 किंवा A105 पकडली डायरेक्ट 6 रुपयात कमला नेहरू पार्कला सोडेल। कोकण भूमी दक्षिण मुंबईच्या मलबार हिल या ठिकाणी पोहोचलो। बाजूला दिसतोय कमला नेहरू पार्क, आणि याच उद्यानच्या गेट क्रमांक 1 आणि 2 नंबरच्या बाजूला आहे स्वामी गगनगिरी महाराज मार्ग। त्याच्याच पुढे दिसला आपला नॅचरल बोर्ड वॉक, म्हणजेच आपला निसर्ग उन्नत मार्ग। येणाऱ्या पर्यटकांना निसर्ग उन्नत मार्ग म्हणजे फॉरेस्ट बोर्ड वॉकून चालायचं असेल तर कंपल्सरी तिकीट बुकिंग आहे, ती सुद्धा ऍडव्हान्स मध्ये। आपल्या भारतीय पर्यटकांना फक्त प्रति व्यक्ती 25 रुपये आणि परदेशी पर्यटकांना 100 रुपये। पवारांनो, आपलं टायमिंग काय हा? कितीचा टायमिंग हा? दुपारी 1चा स्लॉट दिलाय, आणि या ठिकाणी 1 तासाला फक्त आणि फक्त मॅक्स टू मॅक्स 200 माणसं जाऊ शकतात। 1 ते 2 आमचा टायमिंग असून दुपारचे स्लॉट एकदम फुल आहेत। पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत सुरू असतो हा नॅचरल बोर्ड वॉक, म्हणजेच आपला निसर्ग उन्नत मार्ग। तुम्हाला सुद्धा या ठिकाणी भेट द्यायची असेल तर मार्ग लक्षात ठेवा। ग्रँड रोड स्टेशन, पश्चिम रेल्वेचं ग्रँड रोड स्टेशन, प्लॅटफॉर्म क्रमांक 4 नंबरच्या बाहेर आला तर तुम्हाला 2 बसेस मिळतील कंटिन्यू, 42 नंबर आणि 105 A42 A105। 6 रुपये तुम्ही या ठिकाणी पोहोचाल बरोबर कमला नेहरू पार्क या ठिकाणी। एकंदरीत या बसेसचा शेवटचा स्टॉप आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही। फक्त 6 रुपये तुम्ही पोचाल। टॅक्सीने आला तर किती रुपये? 100 रुपये। 100 रुपये तुम्हाला टॅक्सीने, आणि बसने आला तर 6 रुपये। निसर्गाच्या कुशीत उन्नत भ्रमंती करण्यासाठी मार्बल हिलला ट्री टॉप वॉक येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरू झाले। परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज या मुख्य कमानीतून आत जात एक छोटेसे मंदिर दिसेल, आणि आत खाली येत नॅचरल बोर्डवॉक साठी तिकीट घ्यावे लागेल। अतिशय महत्वाचे, तिकीट तुम्हाला ऑनलाईन किंवा दिलेला कोड स्कॅन करून बुक करावे लागेल। पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत दर 1 तासाला 200 पर्यटकांची मर्यादित सेवा ऑनलाईन बुकिंग होत असल्यामुळे सगळे स्लॉट या ठिकाणी फुल होऊन जातात। ऍडव्हान्स तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही भेट द्या www.naturetrail.mcgm.gov.in या वेबसाईटवर जाऊन ज्या दिवशी जाणार ती तुम्हाला तारीख निश्चित करावी लागेल। पण हा कोणत्या वेळेला भेट द्यावी हे तुम्ही नाही तर रिकामी असलेला स्लॉट ठरवेल। क्लिक करून नेक्स्ट करत तुमचे नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर ऍड करत ऑनलाईन पेमेंट करून तुमची तिकीट बुक होऊन जाईल। आमचा स्लॉट दुपारी 1 ते 2 वेळेत पोहोचून कोड स्कॅन करत एलिव्हेटेड नेचर ट्रेल म्हणजे निसर्ग उन्नत मार्ग प्रवासाला सुरुवात केली। मुंबई सारख्या या निसर्गाच्या सानिध्यात फॉरेस्ट बोर्डवॉक होतोय, आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी
तुम्हाला अशी माहिती दिलेली आहे की या ठिकाणी कोणकोणते पशु पक्षी आहेत, प्लस झाडांची माहिती, त्यांची नावे देखील. प्रॉब्लेम काय होतं माहिती का, मराठीत माहिती दिली असती तर अजून छान झालं असतं, म्हणजे प्रॉपर वाचता आलं असतं, मराठी, हिंदी आणि मग इंग्लिश. दक्षिण मुंबईत निसर्गाच्या कुशीत भ्रमंती करण्यासाठी वृक्ष राजीमधून रपेट करण्याची संधी आता पर्यटकांना मिळणार. जल अभियंता विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या मार्गाची लांबी 485 मीटर इतकी आहे. वरती उद्यान, मधोमध संपूर्ण जंगल आणि खाली विहंगम समुद्री दृश्य पाहावयास मिळते. एक तासाचा कालावधी या दरम्यान मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या 100हून अधिक वनस्पतींसह निराळे पक्षी पाहावयास मिळतील. या भागात एकूण वनस्पती किती, त्यांची नावे काय, त्यांचे महत्त्व काय, या माहिती स्वरूपात तुम्हाला बोर्ड दिले गेले आहेत. जसे बदाम, कांचन, फणस, अर्जुन, सप्तपर्णी, करमळ इत्यादी काही. आणि पक्ष्यांमध्ये तर कोकिळ, धनेश, खंड्या, नाचण, दयाळ, बुलबुल असंख्य प्रकारचे पक्षी तुम्हाला या ठिकाणी पाहण्याची संधी मिळेल. बोट वरून फिरता फिरता समोर दर्शन झाले बाबुलनाथ मंदिराचे आणि या ठिकाणी बाजूला दुर्गा माता मंदिर आणि संपूर्ण ही कोळीवाडा लाईन, बाबुलनाथ कोळीवाडा. आणि फिरता फिरता भेट झाली आपले एक सबस्क्राइबर भाऊकी. माऊली, आपलं नाव? यश पेडणेकर. यश पेडणेकर. कुठले तुम्ही, राहणार इकडचे का? हा, इकडचेच राहणार आहे. अच्छा. आणि बोलले की आपल्या आवडीने व्हिडिओ बघतात, त्यांचे कुटुंब, आई बाबा आणि कोण कोण? सगळे बघतात. सगळे बघतात. कुठले आवडतं व्हिडिओ, प्रवासाचे की असे पर्यटन स्थळाबद्दल? प्रवासाचे, लक्झरीचे असे व्हिडिओज आहेत, ट्रेनचे सगळे आवडतात, असे काही नाही. धन्यवाद धन्यवाद, आपली खूप छान प्रतिक्रिया दिली. आपले प्रेम असं कायम असो. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे यांचा घर हयाच आहे काहीतरी. कुठे बोला तुमचं घर? गगनगिरी महाराजाचा आश्रम आहे. हा, समोर गगनगिरी, म्हणजे या कमानीच्या बाहेर गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे आणि ते खालून रोड जातो थेट चौपाटीकडे आणि ते त्यांची घरं. हे बोलले की घरी चला. म्हटलं ठीक आहे, घरी जाऊ आपण, यांच्या मातोश्रींची मुलाखत घेऊ आपण. 500 मीटरचा बोर्डवॉक फिरत फिरत या ठिकाणी होतं समाप. असा मोठा युटर्न आहे. युटर्न झाला की तुमची बोर्डवॉक सफारी होते पूर्ण. यासाठी वेळ कालावधी आहे फक्त आणि फक्त 1 तास. निसर्गाची हानी न करता बऱ्यापैकी या लोकांनी डेव्हलप केलं आहे. ज्या ठिकाणी होतो युटर्न समाप, म्हणजे युटर्न होतो त्याच्याच बरोबर अपोजिट साईडला खाली दुर्गा मातेचं मंदिर. आणि हे बघा वरती पाहू शकता ही पायवाट दिसली का, पायवाट. खाली घर आहेत सगळी. त्यांच्याकडे कोण पाहुणे वर्ग आले तर त्यांना गावची फिलिंग देण्यासाठी लोक इकडे आणायचे फिरायला वरती गार्डनमध्ये. म्हणजे वाटा कोया की माणूस चाललो खय सड्यार, सड्यार जाऊची वाट. मुंबईचं सोडू खयचो होतो हँगिंग गार्डन. निसर्ग उन्नत मार्ग या बोर्डवॉक करत करत आम्हाला काही पक्ष्यांचे दर्शन झाले, त्यांचे आवाज देखील ऐकायला आले. पण पहिल्यांदाच चक्क मुंबई भागात मयूर यांचे दर्शन झाले. बरोबर अर्ध्या तासामध्ये संपूर्ण हा बोर्डवॉक फिरून होतो. लांबीच किती, 500 मीटर. आणि येणारे जे पर्यटक आहेत त्यांना एक कळकळीची विनंती की या ठिकाणी येऊन आपल्याला कचरा करायची आवश्यकता नाही. कारण जे पोल क्रमांक 60 पासून पुढे स्टार्ट होतात त्याच्या अलीकडेच हा असा छोटासा कर्व आणि त्याच्या खाली पाण्याच्या बाटल्या किंवा कुरकुरे, वेफर्स हे सगळं खाली टाकलेलं दिसतंय. एखादी नवीन जागा ज्यावेळेस आपण एक्सप्लोर करतो किंवा लोकांना दाखवतो तेव्हा लोकांना हे सुद्धा सांगितलं पाहिजे की या ठिकाणी येऊन त्याची स्वच्छता राखा. संपूर्ण जागा निसर्गाच्या सानिध्यामध्ये, फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये, त्यामुळे त्या जागेची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याकडून काहीही होणार नाही. भारतीय पर्यटकांकडून 25 रुपये प्रवेश फी आणि विदेशी पर्यटक 100 रुपये. त्या हिशोबाने जागेची स्वच्छता आहे, वेल अँड मेंटेन. अजून मला वाटतं मोजून फक्त 10 ते 15 दिवस झाले सुरू होऊन, पण जागेची मेंटेन आणि स्वच्छता बऱ्यापैकी आहे. तरी सुद्धा फोटोच्या नादामध्ये वरून कोणता पक्षी किंवा कुठले सरपटणारे प्राणी येतील सांगू नाही शकत नाही. संपूर्ण हा जंगली भाग आहे, त्यामुळे काळजी घ्यावी. खालच्या पट्ट्यामध्ये सापांचं प्रमाण आहे, बऱ्यापैकी आहे. दिसणार नाही आता, पण कधी येतील अचानक सांगू नाही शकत नाही. मगाशी आपण वरती बोर्डवॉक फिरलो आणि असे खाली चाळी फिरत फिरत आपले पेडणेकर बंधू जे मगाशी भेटले होते त्यांच्या घरी आलो. बोर्डवॉकचं कामकाज म्हणजे कधी सुरू आहे, कधीपासून? ते 1
वर्ष ते झालं त्याचं चालू. 1 वर्ष. आणि हे बांधकाम असताना झाडांची कुठले काही नुकसान झाले नाही ना? म्हणजे काहीच नाही नुकसान वगैरे काहीच नाही. त्या व्ह्यू साठीच तर हे असं ब्रिज बांधलेलं आहे ते. अच्छा, म्हणजे आधीपासून जागा तशीच होती, फक्त त्यांनी खांबे टाकत मग बांधत गेले. ते काही झाडा बिडाला एक जरा पण नुकसान नाही, अजिबात नुकसान नाही. थोडं पण नाही. पर्यटक दृष्टीने हे जे बांधलं गेलं आहे ते काही चांगलं आहे, बऱ्यापैकी आहे. पण जर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी येऊन आपल्याला घाण कचरा करायचा नाही. यश भाऊ आणि त्यांच्या मातोश्री घरी येऊन चांगला पाहुणचार केला, चहा पाणी देत. माऊली आपल्याकडेच मनापासून आभार. ह्यांनी तर सांगितलं की व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला कसे वाटतात प्रवासाचे व्हिडिओ? छान वाटतात व्हिडिओ तुमचे. आम्ही नेहमी तुमचे व्हिडिओ वगैरे बघतो, तर आवडतात पण. आणि आम्ही एकदम खूप एक्साइट होऊन बघतो की नेक्स्ट व्हिडिओ कसा असेल. आणि एसटीचे आवडतं की रेल्वेचे आवडतात? एसटीचे जास्त आवडतात कारण की ते एसटीचे खूप छान असतात. आपलं नाव कसं? माझं प्राजक्ता पेडणेकर. प्राजक्ता पेडणेकर. आणि यांच्या ह्या आसपास मुंबई सारख्या ठिकाणी मलबार हिल भागामध्ये चूल आहे पाणी तापवण्यासाठी. तुमचीच आहे का? अरे वा, सुंदर सुंदर. आणि गरमीमुळे आम्ही आता नाही हे करत, पण थंडीमध्ये आम्ही पाणी तापवायला वापरतो. अच्छा, पाणी तापवायला तुमचं चूल फिक्स. काय मग मंडळी, निसर्गाच्या शॉर्ट बट स्वीट या उन्नत मार्गाला भेट देताय ना? माका माहिती या मुंबईकर कमी पण बाहेरचे पर्यटक जास्त भेट देणार, तेही 100%. दिलेली माहिती आवडली तर जोरदार लाईक करा. ज्यांना जायची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ आवर्जून शेअर करा. भेटूया मंडळी आता एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.